मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर 2026चा भव्य शुभारंभ. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 केवळ स्पर्धा नाही, पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकणारा वारसा ठरेल. मुख्यमंत्री. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे येथील JW मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते. पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की येथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा, संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि IT क्षेत्रातील अग्रगण्य शहर असून पश्चिम घाटाचे निसर्ग सौंदर्य स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास व्यक्त करत या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही भविष्यातील अनेक शतकांसाठी टिकणाऱ्या मार्गाची सुरुवात असल्याचं सांगत मुख्यमंत्री म्हणाले, स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असून पर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. UCI च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सर्व रायडर्सनी खिलाडू वृत्तीने स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन केले. जगभरातील किमान 35 देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू, व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत करताना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकानुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून 437 किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेसाठी केवळ रस्तेच नव्हे तर आवश्यक संपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या असून कामाच्या अंमलबजावणीचा हा वेग अभूतपूर्व असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. गेल्या 3 दशकातील प्रशासनातील अनुभवात पाहिलेला हा एखाद्या आयोजनाच्या तयारीचा सर्वोच्च वेग असल्याचं नमूद करत त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी प्रास्ताविक करताना बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही स्पर्धा पुणे आणि महाराष्ट्राच्या क्रीडा, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी मैलाचा दगड ठरेल, असे नमूद केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने केलेल्या तयारीचे त्यांनी कौतुक केले. तसेच पुणेकरांनी मोठ्या उत्साहाने या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.